उद्धव. विशेष म्हणजे आत्याबाई कुंतीदेवींनी पितामहांच्या चरणांना मस्तक भिडवून त्यांच्या सूचनेला होकाराची मान डोलावली होती. हे सर्व समजताच माझा दादा आत्याबाई कुंतीदेवींना एवढं काम मानत आला होता, त्याच्यावर माझ्या मनात स्वच्छ प्रकाश पडला. कुरूंच्यात काय, आम्हा यादवांच्यात काय, काही काही स्त्री पुरुष समजून घ्यायला तसे अवघडच होते. दादा तर मला अद्याप काहीच समजला नव्हता. मी एकाच गोष्टीच्या समाधानात होतो की त्यानं मला आपला निसंशय परमसखा मानलं होतं. भावविश्वस्त म्हणून माझा अनेकांशी बोलताना निसंशय निर्देश केला होता. भोजनाचा समय होताच महात्मा विदुर सर्वांना पाचारण करण्यासाठी आले. भोजनाचा समय होताच महात्मा विदुर सर्वांना पाचारण करण्यासाठी आले. हात जोडून दादाला म्हणाले, द्वारकाधीशांनी सर्वांसह भोजनाला चलावे. तसं हसून दादा विदुरांना म्हणाला, काय बेत आहे भोजनाचा विदुर. आर्य भोजन हे यज्ञकर्म जाणून साधाच ठेवला आहे. आपल्या आवडीच्या लवण घातलेल्या ताकातील कण्या मात्र पारसवीनं मी न सांगताच शिजविल्या आहेत. चलावं. तसं आसनावरून उठून विदुरांच्या जवळ जात त्यांच्या खांद्यावर आपला हात ठेवत दादा म्हणाला, विदुराज कण्या सुद्धा खाण्याची इच्छा नाही. देवी पारसवींना मला क्षमा करा म्हणावं. केवळ गडवाभर दूध घेईन मी, तेही यज्ञकर्म म्हणून. दादानं नाही म्हणताच जशी इच्छा आर्यांची म्हणत विदुरांनी त्याला वाकून पुन्हा वंदन केलं. लगेच माझा हात प्रेमानं धरून ते म्हणाले, तुम्ही चलावं उद्धवदेव, मीही दूधच घेईन. मी त्यांना नम्र नकार दिला. मी आणि दादा बैठकीच्या कक्षात बसलो. विदुर दारुक सात्यकींना घेऊन आत भोजन कक्षाकडे गेले. काही वेळातच राजसारथी संजय भेटीला आल्याची सेवकानं अग्रवार्ता आणली. थोड्याच वेळात हात जोडून वंदन करीत दादासमोर कुरूंचे राजसारथी संजय उभे राहिले. तेही हस्तिनापुरातील दादाचे सखाच होते. पुढे होऊन त्यांचे दोन्ही हात प्रेमाने आपल्या उंजळीत घेत दादा म्हणाला, प्रिय संजया, उदयीक आम्ही द्वारकेकडे प्रस्थान ठेवणार आहोत. आजच राजमाता गांधारी देवींना प्रातःकाली आम्ही त्यांच्या भेटीस येत आहोत अशी अग्रवार्ता दे. आज्ञा स्वामी म्हणत संजय निघून गेले. दुसऱ्या दिवशी प्रातःकालची आणिक आवरताना मला विदुरांकडून समजलं की दादानं रात्री अन्नभक्षण न केल्यामुळे महात्मा विदुर आणि आमचा सारथी दारुक यांनीही दुधाशिवाय काहीही घेतलं नव्हतं. एकटा महारथी सात्यकी पोटभर जेवला होता. प्रातःकालच्या हस्तिनापुरी सूर्यदेवाला आपल्या चित्रविचित्र कलकलाटाचं अर्घ्यदान देत हस्तिनापूरच्या वना उपवनांतील नानाविध पक्षी आकाशात भरारले. जीवनाचा नव्या दिवसाचा अर्थ शोधण्यासाठी अरण्यात निघून गेले. तत्पर दारुकानं दादाचा प्रिय सालंकृत गरुडध्वज विदुरांच्या निवासासमोर सिद्ध केला. दारुक रथ निडारूढ झाला. पाठीमागे 5ही पांडवांचे रथ होते. दादा प्रवासाचं वंदनीय वाहन म्हणून गरुड ध्वजाच्या पायदंडीला नेहमीसारखं विनयानं हाताची निमुळती निळसर सडक बोट टेकून ती मस्तकाला भिडवल्यानंतर एका झेपेतच रथारूढ झाला. त्याचं अनुकरण करीत एका बाजूनं मी आणि सात्यकी रथाच्या घेऱ्यात चढलो. दुसऱ्या बाजूनं कुरूंचे महामंत्री विदुर रथाच्या घेरात आले. गरुड ध्वज रथाच्या ध्वजदंडावरील आम्हा यादवांचा राजध्वज गंगेवरून सुटलेल्या प्रातःकालच्या वाऱ्यावर मंद मंद फडफडू लागला. त्याच्यावरचा उड्डाणाच्या पवित्र्यातील पंख विस्फारलेला यादवांचं मानचिन्ह असलेला सुवर्णी गरुडही फडफडू लागला. चामडी खोबणीतील प्रत्योद उपसून क्षणिक दादाचंच स्मरण करून दारुकानं फटाफट
असा प्रत्योदाचा हवेतच एक नित्याचा फटकारा दिला. नेहमीप्रमाणे अश्वांची धावती नावं घेत त्यानं मेघा, शैंब्या, बला म्हणत हातचे वेग आवरून चारही अश्वांना धावणीचा संकेत म्हणून झटका दिला. तसे चारही अश्व पुढचे खूर एकदमच उचलून सुजाणपणे ही 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 म्हणत हिणहिणले. आता गरुडध्वज गुरूंच्या त्या प्राचीन राजवास्तूच्या रोखानं उधळणार तोच काव काव करणारा एक काकपक्ष्यांचा थवा रथाच्या माथ्यावरून आडवा गेला. त्यातील काही पक्ष्यांची उडताना सोडलेली काळपट पांढऱ्या शिटेची रेख चारही पांढऱ्या शुभ्र अश्वांच्या धवल पाठीवरून कुणालाच न कळता उमटून गेली. एका पक्षाची शीट तर ध्वजावरच्या यादवांचं मानचिन्ह असलेल्या पक्षीराज गरुडाच्या विस्फारलेल्या दोन्ही सुवर्णी पंखांना छेदून गेली. कुणालाही नकळतच माझ्या निकटच असलेला दादा डोळे मिटून पुटपुटला. इडादेवी, पुन्हा तू माम. गरुडध्वजाच्या रथाची समतोल चक्र घरघरत फिरू लागली. आमच्या कुशल सारथी दारुकानं हा हा म्हणता रथ कुरूंच्या राजवास्तूच्या भव्यच भव्य महाद्वारावरच्या पूर्ण विकसित सुवर्णी चांद्र प्रतिमेखालून प्राकारात घातला. राजमाता गांधारी देवींच्या निवासी कक्षासमोरच आणून उभा केला. पाठोपाठ पांडवांचे रथही आले. अलीकडून मी व सात्यकी गरुडध्वजातून उतरलो. पलीकडून कुरुमंत्री महात्मा विदुर उतरले. सर्वात शेवटी दादानं कुरूंच्या राजवास्तूच्या भूमीवर आपलं निळसर सडक बोटांचं चक्रवर्ती पाऊल ठेवलं. विदुरांच्या मागून आम्ही सर्वजण चालू लागलो. इतक्यात जवळच असलेल्या गंगेच्या वळणावरून कर्कश केकाटत गेलेल्या टिटवीची कर्णभेदक लांबट रेंगाळती शीळ सर्वांनाच ऐकू आली. तसं मस्तकावरच्या निळ्याभोर आभाळाकडे बघत दादानं आपले मत्स्यनेत्र मिटते घेतले. वक्षावरून उतरलेल्या टवटवीत वैजयंतीवरून त्याची निळसर सडक बोट शांत फिरली. राजमातेच्या निवास कक्षाकडे जाणारी वेगवेगळी वर्तुळाकार वळणं पायीच पार करीत आम्ही त्या कक्षासमोर आलो. समोरच राजसारथी कृष्णसखे संजय उभे होते. ते लगबगीनं दादाला सामोरे आले. वंदन करून त्याचा उजवा हात आपल्या हातात घेऊन राजमातेच्या भेटीसाठी नेऊ लागले. दादाच्या डाव्या हाताशी विदुर चालले. उजव्या हाताकडून मी व सात्यकी चाललो. पाठीमागे सर्व पांडव होते. राजमातांना संजयांनी अगोदरच अग्रवार्ता दिल्यामुळे काही सेविका दादाच्या स्वागतासाठी सामोरे आल्या. राजमाता अंतःपुरी कक्षात एका शिसमी मंचकावर बसल्या होत्या. मंचकाच्या पायथ्याशी अंथरलेल्या आस्तरणावर कितीतरी कुरुस्त्रिया बसल्या होत्या. त्यात दुर्योधन पत्नी भानुमती, दुर्योधन भगिनी व जयद्रथ पत्नी दुश्शला देवी, गुरुद्रोण पत्नी कृपी देवी अशा कितीतरी कुरुस्त्रिया होत्या. दादाला व आम्हा सर्वांना येताना बघून राजमातेशिवाय सर्वच जणी आपापल्या मुखावर पदर ओढून घेत उभ्या राहिल्या. काही स्पष्ट, काही कोंदटलेले हुंदकेही ऐकू आले. डोळ्यांवर शुभ्रपट्टी कितीतरी वर्ष घेतलेल्या राजमाता गांधारी देवी मात्र मंचकावर निश्चल बसूनच राहिल्या होत्या, शांत संगमरवरी मूर्तीसारख्या. त्यांना बघताच दादाची पावलं ही क्षणिक अडखळली. दुसऱ्याच क्षणी लगबगीनं तो पुढे आला. दुसऱ्याच क्षणी लगबगीनं तो पुढे झाला. मंचकावरून अधांतरी उतरलेल्या राजमातेच्या सुरकुतलेल्या गौरवर्णी चरणांवर गुडघे टेकून आपलं मस्तक चक्क भिडविताना म्हणाला, मी वसुदेव, देवकीपुत्र श्रीकृष्ण आपणाला वंदन करतो आहे. राजमाता गांधारी देवी क्षणिक गोंधळल्याच. दुसऱ्याच क्षणी झटकन आपले दोन्ही चरण वर ओढून घेत आपल्या 100 पुत्रांच्या वियोगानं पिळवटून निघालेली ती राजस्त्री प्रथम अंगभर कसकसून गदगदली. दादाच्या हाताचा स्पर्शही नको म्हणून तिने
आयुष्यात कधीच घातली नव्हती अशी चक्क मंचकावर मांडी घातली. आजपर्यंत ज्याच्या चरणांचा स्पर्श व्हावा म्हणून आर्यावर्ताच्या नानाविध गणराज्यांतील स्त्री पुरुषांनी ज्याच्या चक्रवर्ती चरणांवर आवेगानं धडाधड लोळण घेतली होती, त्या माझ्या दादाला त्याचं मस्तकही चरणांपासून लाथाडण्याचा हा पहिलाच अनुभव होता. मी तर ते दृश्य बघून सटपटूनच गेलो. माझ्यासारखीच पांडवांसह दादाच्या सर्व सख्यांची ही स्थिती झाली. आता कक्षभर चमत्कारिक कोंदटलेल्या भावभावनांची दाटीच दाटी झाली. जिथे दादाचं जीवनभर एवढं ऐकत राहावंसं वक्तव्य करणारं मुखच बंद नि अवाक झालं होतं, तिथे इतर कोण काय बोलणार होतं. बराच वेळ उभ्या देही बसल्या बसल्याच गदगद हमसणाऱ्या एकट्या राजमातांवर सर्वांची दृष्टी खिळून पडली होती. जिचे 100 पुत्र भारतीय महायुद्धात वधले गेले आहेत, अशा त्या तापस व अतुल पतिव्रता राजस्त्रीच्या मनाच्या स्थितीची कल्पना कुणालाच करता येण्यासारखी नव्हती. प्रत्यक्ष दादालाही. हमसून शेवटी त्यांच्या त्याच केव्हा तरी शांत झाल्या. डोळ्यांतून सतत पाझरणाऱ्या आत्मरसाच्या धाराच धारा श्वेत अंशुकाच्या पदरानं पुसून त्या अपार श्रांत क्लांत झाल्या होत्या. स्वतःला सावरून त्या काहीसं स्वतःशीच बोलल्यासारखं तुटक म्हणाल्या, कळत नाही तुझ्या मनी काय काय आहे ते. माझ्या 100 पुत्रांचा विनाश करून त्यांना निर्ममपणे वधून तू माझ्या भेटीलाही आला आहेस. मंचकाच्या अस्तरणावर स्थिरावलेला त्या राजमातेचा सुरकुतलेला हात प्रेमानं थोपटत माझा प्रिय दादा म्हणाला, राजमाते, पुत्र कितीही कुपुत्र झाला तरी माता कधीच कुमाता होऊ शकत नाही. मी खरोखरच केवळ आपलं दर्शन घेण्यासाठी आलो आहे, कसलंही सांत्वन करण्यासाठी नाही. त्यासाठी तत्वज्ञानाचे ढीगभर हितोपदेश करणाऱ्या माझ्याजवळ सुद्धा शब्दच नाहीत. तुला काय वाटतं इतर सर्वजण फसले तशी मीही तुझ्या शब्द जंजाळात फसेन. मनी आणलं तर एकदा डोळ्यांवरून वस्त्रपट्टी खाली खेचून मी पुत्र दुर्योधनाला वज्रदेहाचा आशीर्वाद दिला, तशी आज या क्षणीही दुसऱ्यांदा वस्त्रपट्टी खेचून एका दृष्टिक्षेपात तुझीही या सर्वांसमक्ष रक्षा रांगोळी करू शकते. तू भ्रमात आहेस की एकट्या तुलाच विश्वभरातले शब्द शरण आले आहेत. तू भ्रमात आहेस एकट्या तुलाच काय ती राजनीती कळते. पण विसरून जाते. गांधारी देवी कडाडल्या. एरवी समोरच्या कुठल्याही माणसाच्या मनाचा अचूक वेध घेणारा दादाही गोंधळला. तरीही नम्रपणे म्हणाला, तेही मी पूर्णपणे जाणतो. तरीही मी नम्रपणाने दर्शनासाठी आलो आहे, मनपूर्वक. आता मात्र राजमाता गांधारी देवी मंचकावरून उतरून ताठ उभ्याच राहिल्या. ऐकणाऱ्या आम्हा सर्वांच्याच अंगावर काटा यावा असा त्या राजमातेनं कुलस्त्रीनं आपली जीवनभराची सर्व तपस्या पणाला लावून कणीदार स्पष्ट शब्दांत दादाला थरकावून टाकणारा भयान शाप दिला. माझ्या 100 पुत्रांचा निर्मम वध करणारं महायुद्ध तूच पेटविलस. माझ्या कुरुवंशाचा तूच निर्वंश केलास. माझ्या सर्व सुनांना तूच विधवा केलंस. तुझ्या एकट्याची रक्षा रांगोळी करून माझ्या मातृहृदयाला कधीच शांतता मिळणार नाही. यासाठी मी गांधारांची कन्या, कुरूंची राजमाता, शिवभक्त गांधारी तुला द्वारकेच्या यादवांच्या नायका वसुदेव देवकीच्या पुत्रा श्रीकृष्णा तळतळून शाप देते आहे. आजपासून 3 तपांतच तुझाही तुझ्या सर्व यादव कुलांसह असाच वंशविनाश होईल. तुझ्या यादव कुलातील स्त्रियाही अशाच विधवा होतील. अर्जुनाला युद्धात मारला गेलास तर स्वर्गात जाशील. जिंकलास तर राजा म्हणून या हस्तिनापूरचं राज्य उपभोगशील. असं गौरवानं सांगणाऱ्या श्रीकृष्णा, मी 100 पुत्रांची माता तुला पिळवटून शाप देते की कुठल्याही युद्धात तू वीरगतीला न जाता कुठल्याही रानावनात कुणालाही कळणार नाही असा एकाकी यत्किंचित मरून पडशील. जशी मी माझ्या पुत्रांच्या शोकानं
तिळतिळ तुटते आहे, तशाच तुझ्या देवकी आणि रोहिणी या दोन्ही माता तुझ्यासाठी तिळतिळ तुटतील. तुझ्या 8ही राण्या माझ्या सुनांसारख्याच विधवा होतील. अंगभर थरथर कापणाऱ्या त्या वृद्ध राजमातेनं आपली कृश बोट कानशिलांजवळ जोरदार दाबून कडाकड मोडली. त्यांच्या पायाशी आस्तरणावर बसूनच दादानं अत्यंत पराकोटीच्या शांतपणानं तो शाप ऐकला. त्याहून शांतपणे तो म्हणाला, शांत व्हावं राजमाते. मला आपल्याकडून या क्षणी हा असाच काहीतरी भयान शाप मिळणार याची पूर्ण अटकळ बांधूनच मी आपल्या दर्शनासाठी आलो आहे. चिंता करू नये. मी कसलाही उशाप मागणार नाही. मागणार नाही. आपला शाप मी स्थितप्रज्ञ मनानं स्वीकारला आहे. आज या क्षणीही आपण मला देवकी आणि रोहिणी माता यांच्या ठाईच वंद्य आहात. इडादेवीच्या ठाईच मी आपणाला मानतो. ते ध्यानी घेऊन आता मला आशीर्वादही द्यावेत. आपला शाप सोसण्याचं सामर्थ्य त्यामुळे मला लाभेल. दादानं अत्यंत नम्र भावानं आपलं मस्तक त्यांच्या चरणांवर ठेवलं. आता मात्र मनाचा उद्रेक कितीतरी शांत झालेल्या त्या राजमातेनं वाकून थरथरत्या हातांनी दादाला वर उठविलं. आपल्या तपसामर्थ्यावर, सत्यनिष्ठेवर आभाळा एवढ्या उंच असलेल्या त्या राजमातेनं समोरच्या माझ्या दादाला आवेगानं दुर्योधनाला घ्यावं तसंच गाढ आलिंगनात घेतलं. ते दोघेही काही क्षण निस्तब्धच एकमेकांच्या आलिंगनात तसेच राहिले. दोघांनीही सतत धावणाऱ्या काळालाही जसं काही जागीच थोपवून धरलं. त्या निस्तब्धतेतही ते एकमेकांशी मूकपणे काय नि केवढं बोलले ते थांबलेल्या त्या काळालाही कळलं नसेल. ते केवळ त्या दोघांनाच माहीत होतं. ब्रही न बोलता राजमाता गांधारी देवींना भेटून दादा त्यांच्या कक्षातून बाहेर जायला निघाला. हेलावलेले आम्ही सर्व त्या राजमातेचा चरणस्पर्श घेऊन विचारमग्न स्थितीतच त्याच्या मागून खेचल्यासारखे आपोआप निघालो. प्राकारात येताच त्यानं ज्येष्ठ पांडव युधिष्ठिराला सांगितलं, तुम्ही सर्व बंधूंनी विदुराच्या निवासात मातेच्या चरणाशी जावं. तीही पितामहांच्या आदेशाला मान देऊन पुढे वनातच जाणार आहे. तुम्ही शक्य तितकं कुंती आत्तेच्या सहवासातच राहावं. तिची काळजी घ्यावी. आज्ञा द्वारकाधीश म्हणत दादाची चरणधुली मस्तकी घेऊन युधिष्ठिरासह सर्व पांडव निघून गेले. आता गरुडध्वजाचं द्वारकेकडे प्रस्थान ठेवलं. मी, दादा आणि सात्यकी रथारूढ झालो. दारुकानं जय इडादेवी म्हणत गरुडध्वज हाकारला. मत्स्य, दशार्ण, कुंतीभोज अशा राज्यांत पडाव टाकत आम्ही निघालो. आनर्त पार करून आम्ही सौराष्ट्रातील नागेश्वर शिवालयात आलो. दादा आणि मी तर या शिवालयात पूर्वी अनेक वेळा येऊन गेलो होतो. हे आणि सोमनाथाचं शिवालय दादाचं अतीव प्रिय श्रद्धास्थल होतं. नागेश्वरात शिवपिंडीला अभिषेक करून आम्ही द्वारकेजवळच्या पश्चिम सागराच्या खाडीवर आलो. दादानं सात्यकी करवी होडीतून खाडीपार प्रद्युम्नाला अग्रवार्ता पाठविली. काही वेळातच तो आता पार थकलेल्या अमात्य विपृथूंसह सांब, संग्रामजित, वृक, चारुदेष्ण, बृहस्सेन, उन्नाद, प्रघोष, वीर, श्रुत, भानू असे कित्येक बंधू व चुलत बंधू यांच्या समवेत 2 मोठ्या नौकांसह आमच्या भेटीला सादर आला. आम्ही नौकांतून द्वारकेच्या शुधाक्ष या पूर्वेच्या भव्य महाद्वारासमोर आलो. यापूर्वी अनेक वेळा त्या महाद्वारातून मी, माझे बंधू चित्रकेतू, बृहद्बल, बलिदादा व त्याचे बंधू गद आणि सारण कितीतरी हर्षोत्फुल्ल द्वारकाकरांचं स्वागत स्वीकारत प्रवेशलो होतो. आजचा माझा नि दादाचा सात्यकी व दारुका बरोबरचा प्रवेश केवढा तरी वेगळा होता. आम्ही अक्षौहिणीवर लढाऊ यादव वीर कुरुक्षेत्राच्या समरभूमीवर हरवून आलो होतो. दादा महाद्वारावरच्या मानचिन्हांकडे
काही क्षण बघत उभाच राहिला. मग मात्र नमोच तू इडामाते एवढंच पुटपुटून वाकून त्यानं पूर्व महाद्वाराच्या समोरील प्रथम पायदंडीला हातस्पर्श देऊन तो मस्तकाला भिडविला. तिच्यावर उजवा पाय ठेवून तो शांतपणे स्वस्थ चित्तानं चालू लागला. मला कळून चुकलं, या क्षणापासून तो जीवनाच्या एका वेगळ्या पर्वात प्रवेशत होता. कारण यापूर्वी त्यानं पूर्व महाद्वार ओलांडताना सुधाक्षा समोरील पायदंडीला हात लावून द्वारकेत प्रवेशताना इडामातेचं कधीही स्मरण केलं नव्हतं. कुरुक्षेत्रावरच्या महायुद्धाच्या इत्थंभूत वार्ता द्वारकेत केव्हाच पोहोचल्या होत्या. त्यामुळे पांडवांच्या विजयापेक्षा आपल्या असंख्य महावीरांच्या बलिदानानंच सर्वजण दुःखीत झाले होते. सुदाक्षावर बलिदादा, वसुदेव बाबा, सुधर्मा सभेत मंत्रीगण कोणीच आलेलं नव्हतं. दादाचा हा असा पहिलाच द्वारका प्रवेश होता. तो मात्र नितांत शांत होता. भेटीस आले त्यांना हात जोडून हसत विनयी प्रणाम करीत होता. हे त्याचं हास्य तर नेहमी सारखं नव्हतंच. ते बघ्या द्वारकाकरांना विलक्षण जाणवत होतं. त्यानं सर्वात प्रथम दर्शन घेतलं ते देवकी मातेचं. त्यांच्या कक्षात त्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर त्यांची चरणधूल घेऊन तो एका आसनावर बसला. मी पुढे होऊन देवकी मातेचा चरण स्पर्श घेतला. तरीही त्यांनी मला ओळखलंच नाही. द्वारकेत नेहमी अनेक भगवी कौपीन धारण करणारे योगी तापस येत असत. त्यांना मी त्यांपैकीच कुणीतरी एक वाटलो. माझ्या रोखानं हातसंकेत देत दादा म्हणाला, याला मी लवकरच गोकुळाकडे धाडणार आहे. याला तू ओळखलं नाहीस थोरले? हा आपला उद्धव आहे. देवकी माता माझ्याकडे बघतच राहिल्या. त्यांच्या मनी त्यांनी दादाला विचारायचेच म्हणून तयार करून ठेवलेले कुरुक्षेत्राविषयीचे सर्व प्रश्न रानपाखरासारखे कुठच्या कुठे दूर उडून गेले होते. आता पार रुद्ध झालेल्या सुरकुतल्या चर्येच्या आम्हा सर्वांच्या थोरल्या माता डोळे बारीक करीत माझ्या जवळ आल्या. डोळे रोखून मला पारखून घेत म्हणाल्या, खरंच की हा आपला उद्धव आहे. मी ओळखलंच नाही. ही असली कसली वस्त्र धारण केलीस पुत्रा? असे नाका, सुक्षेम तरी आहेस? त्यांनी माझ्या चर्येवर इडापिडा घेत आपली थरथरती रुद्ध बोटं कानशिलाजवळ मोडली. मी न राहून त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं. मग माझ्यानी त्यांच्या बदरी केदारचा आश्रम, माझा प्रवास, सगळ्यांचं क्षेमकुशल अशा वेगळ्याच विषयांवर बऱ्याच वेळ गप्पा झाल्या. त्यात कुरुक्षेत्रावरच्या भारतीय महायुद्धाचा विषय सुद्धा निघाला नाही. मला दादाच्या चपखल व उचित बुद्धिमत्तेचं पुन्हा दर्शन घडलं. त्यानं एका वाक्यातच आमच्या भेटीतील वातावरणच बदलून टाकलं होतं. कितीही मोठे दाटलेले काळमेघ असले तरी वातावरण समूळ बदलून टाकण्याचं प्रचंड सामर्थ्य त्याच्या केवळ एकेका शब्दात होतं. याचा मला पुन्हा प्रत्यय आला. थोरल्या मातेचं दर्शन व भेट आटोपून आम्ही वसुदेव बाबांच्या भेटीसाठी गेलो. त्यांना भेटल्यानंतर गुडघे टेकून आपलं मस्तक त्यांच्या चरणांवर टेकून त्यानंच बाबांना प्रश्न केला, उग्रसेन महाराजांची काही वार्ता? आता द्वारकेतील इतर कुणाहूनही वयस्क झालेले वसुदेव बाबा त्या प्रश्नाबरोबर पटकन मथुरेत जाऊन पोहोचले. मान डोलावत म्हणाले, बरेच दिवस झाले त्यांची काहीच वार्ता नाही. कसे आहेत ते आणि माझी मथुरा इडा जाणे. तसं त्यांना अधिक चिंतेत न ठेवता दादा पटकन म्हणाला, महाराज, आपण किंचितही चिंता करू नये. आपल्या वृद्ध झालेल्या अमात्य विपृथूंना आपण विश्रांतीस्तव घरीच ठेवलं आहे. त्यांच्या स्थानावर त्यांचा पुत्र सुकृत नियुक्त झाला आहे.
त्यालाच धाडावं मथुरेला. आपण काय मत आहे यावर आपलं काय मत आहे यावर तुझा निर्णय बदलणार तरी कसा? तो योग्यच आहे, वसुदेव बाबा म्हणाले. माझ्याकडे आशयपूर्ण बघत तो हसून म्हणाला, ठीक आहे तर मग या उद्धवाला धाडतो अमात्य विपृथूंच्या निवासावर. त्यांनाही तेवढंच समाधान मिळेल. फार थकलेल्या वसुदेव बाबांनीही कुरुक्षेत्राच्या प्रश्नाला आपणहून स्पर्श केला नाही. दादाला सुखरूप समक्ष सुक्षेम पाहून त्यांचे इतर प्रश्न त्यांनी आपणहूनच मनात ठेवले. मग आम्ही रोहिणी माता, बलिदादा, रेवती वहिनी, आचार्य सांदीपनी आणि गुरुपत्नी यांच्या भेटी घेतल्या. दादाला समक्ष समोर बघताच सर्वांच्याच मरगळलेल्या चर्या पुन्हा तरारून आल्या. एकटा बलिदादा त्याच्या प्रिय शिष्याच्या दुर्योधनाच्या नियमबाह्य वधामुळे अद्याप आपल्या प्रिय बंधूवर रोषातच होता. भेटीत तो दादाला म्हणालाही, अगदी राजमाता गांधारी देवींच्या शब्दांत, कुरुक्षेत्रावरच्या उत्पाती महायुद्धाचं सगळं मूळ तूच आहेस. त्या बिचाऱ्या राजमातेचे 100 पुत्र वधले गेले. काय वाटलं असेल त्यांना? असेल इतरांसाठी अहमन्य दुर्योधन तुझा प्रत्यक्ष व्याही होता. तुझ्या सांबाचा दुर्योधनाच्या लक्ष्मणेशी मीच पुढाकार घेऊन विवाह लावून दिला होता, एकाच उद्देशाने की व्याही म्हणून तरी तू आणि दुर्योधन भविष्यात कधीतरी एकमेकांचे स्नेही व्हाल. आपल्या भोळ्या दादाच्या मनातील राजकारणाचे आडाखे ऐकून कृष्णदादा मजेदार हसला. म्हणाला, ज्येष्ठा, अगदी विचारपूर्वक गांधारी देवींची भेट घेऊन त्यांनी दिलेला घोर शाप स्थितप्रज्ञ वृत्तीनं स्वीकारूनच मी द्वारकेत आलो आहे. माझा ज्येष्ठ बंधू म्हणून तुलाही त्या शापाची झळ लागणार आहे. त्यामुळेच रुष्ट होऊन तूही मला यावेळी शापच देणार असशील तर तोही स्वीकारण्याची माझी तयारी आहे, अगदी त्याच स्थितप्रज्ञ वृत्तीनं. शाप कसला शाप? बलिदादानं आपले भोकर नेत्र अधिक विस्फारत विचारलं. यादवांच्या वंशविनाशाचा. आता मात्र एवढा प्रचंड गदावीरांचा गदावीर, रैवतक पर्वताच्या वक्षाचा धडाडीचा निर्भय बलिदादाही सुन्न झाला, निशब्द झाला. तो काहीच बोलत नाही हे बघून माझा दादा त्याला धीर देत म्हणाला, बलभद्र दादा या विश्वात जे जे म्हणून जन्म पावतं ते कधी ना कधी विनाश पावणारच असतं. अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडणार असतं. तू मला विश्वास देऊ शकतोस काय? मला शाप देणाऱ्या वंदनीय राजमाता गांधारी देवी अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडणार नाहीत असा मी चांगलं जाणतो की जिकडे धनुर्धर पार्थ आणि चक्रधर श्रीकृष्ण तिकडेच धर्म आणि विजय. हे काही खरं नाही. ज्याला आदी नाही आणि अंत नाही, त्या काळाच्या मनी असेल तोच धर्म आणि त्याचाच विजय. हे सत्य आहे. माझा तुला बंधू म्हणून एकच परामर्श आहे. कसला? तुझा परामर्श म्हणजे तुझी कुटील राजनीती. हे आता आणखी काही सिद्ध व्हायचं राहिलं आहे काय? सांग, कसला आहे तुझा परामर्श? दादा, तू मनोवेग आवरावा. तू पटकन संतप्त होतोस आणि अलीकडे पटकन शांत होण्याची पूर्वीची तुझी सवय मोडली आहे. दोघांचाही मनोमन एकदा शांतपणे त्याग करता येईल काय? स्थितप्रज्ञ होता येईल काय? याची चाचपणी करून बघ. नेहमीसारखी पण परंतुची कसलीही संधी बलिदादाला न देताच दादा त्याच्या कक्षाबाहेर जायला वळला. मी आपोआपच त्याच्या पाठीशी झालो. दादाच्या सूचनेनुसार 2च दिवसांत यादवांचा युवराज या नात्यानं बलिदादानं सुधर्मा राजसभा बोलावली. राजसभा यादव स्त्री पुरुषांनी कशी खचाखच भरून गेली. सर्वांना एकच उत्सुकता होती दादा काय बोलणार याची. कुरुक्षेत्रावरच्या 18 दिवसांच्या घनघोर युद्धाचे सर्व वृत्तांत द्वारकेत पोहोचले होते. या युद्धात उत्तरायणाची
प्रतीक्षा करीत शरपंजरी पडलेल्या भीष्मांखेरीज केवळ 9 योद्धे एका निशस्त्र सारथ्यासह वाचले होते. द्वारकेच्या यादवांतील एक अक्षौहिणी वर योद्धे वीर गतीला गेले होते. जवळजवळ प्रत्येक घरातील एक ना एक योद्धा कुरुक्षेत्राच्या समरभूमीवर वधला गेला होता. त्यांच्याविषयी कृष्णदादा काय बोलतो याची सर्वांनाच अपार उत्कंठा होती. सभेच्या कामकाजावर आपल्या उंचशील देहानं आणि कणखर आवाजानं आजपर्यंत अमात्य विपृथू शासनबद्ध नियंत्रण ठेवत आले होते. त्यांना ते पार म्हणजे पारच थकले होते. आता ते पार म्हणजे पारच थकले होते. तरीही आज दादावरच्या नितांत श्रद्धेनं आणि प्रेमानं ते आपला कार्यभाग पार पाडण्यासाठी आले होते. त्यांच्या निकटच आसनावर त्यांचा पुत्र नवनिर्वाचित सुकृतही बसला होता. वृद्ध विपृथूंनी आपल्या अमात्याच्या जागी उभं राहून यादवांचा रत्नजडित राजदंड उंचावताच सभागृहात कळ दाबावी अशी पश्चिम सागराची गाज तेवढीच स्पष्ट ऐकू यावी अशी शांतता पसरली. वृद्ध अमात्य त्रोटक शब्दांत सभेचा प्रारंभ करताना म्हणाले, द्वारकाधीशांचं द्वारकेच्या नगरजनांना हे कितीतरी दिवसांनी होणारं शुभ दर्शन आहे. आम्हा यादवांना जरासंधापासून समराचा सराव आहे. आमची मन आम्ही युद्धातील लक्षावधींची हानी सोसण्यासाठी केव्हाच तयार केली आहेत. एक सत्य आमच्या रक्ताच्या कणाकणांवर आता कोरलं गेलं आहे की सत्याच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी लाख मरोत, पण त्या लाखांचा पराक्रमी पोशिंदा सुखरूपच राहो. मी द्वारकाधीश कृष्णदेवांना निरामय आरोग्याचं उदंड आयुष्य लाभो असं त्या इडा देवीला समस्त यादव गणांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं साकडं घालतो आणि सभेला प्रारंभ करून तिची सूत्र आपल्या हाती घ्यावी तशी हलधर बलरामांना मी विनंती करतो. जय इडादेवी. थकल्या वृद्ध अमात्यांनी राजदंडाचा प्रथेचा ठोका मात्र सर्वांना स्पष्ट ऐकू जाईल असा आवेशानं उठविला. आम्हा यादवांचा युवराज बलीदादा आपल्या प्रशस्त सुवर्णी सिंहासनावरून उठला. गच्च दाटलेल्या सभागृहभर एकदा दृष्टी फिरून तो म्हणाला, यादव बांधव हो, बोलणं हा काही माझा स्वभाव नाही. आज तर मी काहीच बोलणार नाही, केवळ ऐकणार आहे. तुम्हा सर्वांच्या द्वारकाधीशानं माझ्या कनिष्ठ बंधू श्रीकृष्णानं त्याला वाटतंय ते स्पष्ट मोकळ्या मनानं आम्हाला सांगावं. बलीदादा आमच्याकडे बघत पुन्हा खाली बसलाही. आता यच्चयावत सुधर्मा राजसभेतील सर्व स्त्री पुरुषांचे डोळे एकटक जोडले गेले. ते माझ्या प्रिय दादावर. निकटच्या वहिनी आणि मीही केवढ्या तरी उत्कंठेनं त्याच्याकडेच बघू लागलो. तो उठला. सुधर्मा सभागृहावर आपली शांत दृष्टी त्यानं एकदा फिरविली. आचार्य सांदीपनी आणि गुरुमाता यांना दृष्टीनं दुरूनच वंदन करून तो बोलू लागला. त्याच्या विमल दीर्घ ओठांतून यादव गणांनी कधीच विसरू नये अशी अमर कृष्णवाणी स्रवू लागली. आजही ती तेवढीच वेणुवाणी सारखीच मधुरच होती. तो म्हणाला, 18 कुलांतील माझ्या प्रिय समस्त यादव बांधव हो, तुम्हा प्रत्येकाच्या डोळ्यात मला एकच उत्कंठापूर्ण प्रश्न तरळताना स्पष्ट दिसतो आहे. त्याचं मला समजतंय ते उत्तर देण्यापूर्वी तुम्हा लक्षावधी यादवांची
जीवनभर निष्ठेनं सेवा केलेल्या आणि आता वृद्धत्वामुळे थकलेल्या अमात्य विपृथांना मी विनंती करतो की केवळ प्रथा म्हणून त्यांनी सभागृहात यापुढे एक क्षणही तात्कळत उभं राहू नये. कुणीतरी सेवकानं त्यांना बसण्यासाठी आसन द्यावं. अमात्यांनी पूर्ण विश्वास धरावा की ते बसल्यामुळे यादवांचा राजदंड किंवा राज्य बसणार नाही. ते आमच्या उडत्या पवित्र्यातील पक्षीराज गरुडासारखं सदैव भरारतच राहील, अमर होईल. त्याच्या शब्दाशब्दांबरोबर सर्व यादवांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याला तसाच प्रतिसाद दिला.